नमस्कार. आज जे सत्य तुमच्या समोर मांडायला मी आलोय ते इतकं गंभीर आहे की या गंभीर गोष्टीला आपण नीट बघून त्यावर कारवाई केली पाहिजे. माझी महाराष्ट्राच्या सरकारला, केंद्र सरकारला हात जोडून विनंती आहे की या अशा लोकांवरती कारवाई केली पाहिजे. आता झुरळाच्या आंदोलनात पाकिस्तानी एजंटांचा शिरकाव झालेला आहे आणि हे पाकिस्तानी एजंट भारतीय सैन्याला वापरून, भारतीय सैन्याच्या गणवेशाला वापरून एक मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत आहेत. आणि याचा बळी पडतोय तो आपला मीडिया. खोटे व्हिडिओ, मार फोटो आणि नको नको ते संदेश देऊन भारतीय तरुणांना भडकविण्याचा प्रयत्न होतो आहे. भारतीय सैन्यात बगावत झाली आहे हे दाखविण्याचा प्रयत्न होतो आहे. अनेक ट्विटर अकाउंटवरून हे व्हिडिओ व्हायरल होत आहेत आणि दाखवले जात आहेत. सगळ्यात पहिल्यांदा एक छोटा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो, जे 3 सैनिक एकत्रित बसून आम्ही अंधभक्तांच्या सोबत नाहीत तर आम्ही कॉकरोचच्या सोबत आहेत असं सांगतायत. बघा. अंधभक्तों को लगता है कि इंडियन आर्मी उनके साथ है. भ्रम में मत रहो, हम इस देश के युवा स्टूडेंट के साथ हैं. बहुत जल्दी ही अग्निवीर का बैच निकलने वाली है. फिर देखते हैं दिल्ली पुलिस कैसे लट हो जाती है अग्निवीर के. मैं देखता हूँ. देखते हैं तुमने अपनी माँ का कितना दूध पिया है. हमसे भिड़ना, फिर बताते हैं इंडियन आर्मी क्या चीज है. एवढ्या व्हिडिओवर काम भागत नाही. मिलिटरीच्या वाहनातून एक सैनिक बोलतो आहे आणि तोही काय संदेश देतोय ते बघा. आज मैं अपने देश के स्टूडेंट्स के लिए कुछ बात बोलना चाहूँगा. आप किसी पार्टी को या किसी नेता को सपोर्ट मत करो, लेकिन जो आप लोगों के साथ गलत हो रहा है और उसके बाद जो आप लोगों के लिए स्टैंड ले रहा है उसको आप पक्का सपोर्ट करो. अगर उसको कुछ हो जाएगा तो इस देश में ऐसे स्टैंड लेने वाले लोग बहुत कम मिलते हैं. ठीक है, तो अपने लिए स्टैंड लो और अपने फ्यूचर के लिए स्टैंड लो. और आने वाले जो स्टूडेंट्स है जिनको इन दिक्कतों का सामना करना पड़ेगा उनके लिए स्टैंड लो. जय हिंद. पाहिलं, तिसऱ्या एका सैनिकाचा संदेश मी तुम्हाला दाखवतोय. मागे जेसीबी आहे आणि हा पुढे बोलतोय काय, जरा बघा. देश के प्रधानमंत्री और गृह मंत्री ने किया है स्टूडेंट्स को, जो उनको तोड़ा है. सरकार को मैं ये कह देना चाहता हूँ, वो ये ना समझे कि ये प्रोटेस्ट अब खत्म होगा. अब बारी आ चुकी है भगत सिंह की पैदा होने की. ठीक है, और अब हम दिखाते हैं इस देश को कि भगत सिंह क्या थे और भगत सिंह का राह क्या था. बच के रहना सरकार, बहुत जल्द मिलेंगे हम लोग, होगा तो. अब ये मत सोचना कि तुम्हारी अब ये सरकार ज्यादा दिन चलने वाली है. मैं तुमको आज पहली बार वार्न कर देता हूँ, ठीक है, क्योंकि ये गलत किया है तुमने जो आज किया है. बहुत ज्यादा गलत किया है आज जो भी किया है आप लोगों ने. जय हिंद. पाहिलं. आता एक फोटो दाखवतो ज्यात काश मैं जंतर मंतर होता असं तो सैनिक म्हणतोय असं दिसतंय. हे 3-4 व्हिडिओ सलग बघितल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न होतो की भारतीय सैन्यात सुद्धा अशी उठावाची, बंडाची इच्छा जागी झालेली आहे का? हे व्हिडिओ अधिकृत आहेत की नाहीत याची चाचपणी केल्याशिवाय अनेक मीडिया हाऊसेसनी सुद्धा सैनिकांचं मत काय आहे म्हणून दाखवून टाकलंय. आणि हे असं जर या देशात चालणार असेल तर ते गंभीर आहे. या आंदोलनात कॉकरोचच्या लोकांना पाकिस्तानचा सहकार्य मिळतंय का, हा सगळ्यात माझा मोठा प्रश्न आहे. आता मी तुम्हाला एक फेसबुक अकाउंट दाखवतोय. ते आहे मिरसाद ऑफिशियल. या अकाउंटवरच्या व्यक्तीने डकवलेले फोटोही तुम्हाला दाखवतोय. जरा नीट बघून घ्या. हा पाकिस्तानी अकाउंट आहे. याचे पुरावे, त्या अकाउंटची डिटेल माहिती, या सगळ्याचे स्क्रीनशॉट मी तुम्हाला दाखवतोय. आणि आता हे मिरसाद ऑफिशियल नावाचं अकाउंट हे फोटो, हे व्हिडिओ पहिल्यांदा पोस्ट करतं आणि दावा करतं की कॉकरोचच्या आंदोलनाला भारतीय सैन्यातून पाठिंबा मिळतो आहे.
हे सरकार इथली व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न मिलिटरी करते आहे. इतकं जर होत असेल तर या कॉक्रोचच्या आंदोलनाला, मी स्पष्ट बोलतोय, या कॉक्रोचच्या आंदोलनाला आता संपवणं आवश्यक आहे. कारण लेकरांचं आंदोलन, तरुणांचं आंदोलन, तरुणांच्या मागण्या, तरुणांच्या भावना, या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर वाटत होतं की असू दे, बोलू दे, काय हरकत आहे. पण यांना आता पाकिस्तान्यांचं सहकार्य मिळतंय. नक्षल्यांचं तर मिळत होतच, हिंदू विरोधकांचं तर मिळत होतच, पण आता पाकिस्तान्यांचं सहकार्य मिळतं आहे. आणि या आंदोलनाच्या निमित्ताने देशात गदारोळ माजवू पाहतायत, गदारोळ माजवू पाहतायत. आणि हे भयंकर असेल, हे भयंकर असेल. हा कोण मिरसाद ऑफिशियल आहे, याने कुठले हे व्हिडिओ केले का? हे सैनिक खरंच बोलतायत की एडिट केलेले आहेत? खरं बोलणं शक्यच नाही अशा सैनिकांनी आमच्या. हे एडिट केलेले व्हिडिओ आहेत आणि या व्हिडिओच्या वरती कारवाई झाली पाहिजे. या सगळ्या आंदोलनातून काय घडतंय हे कळलं पाहिजे. अहो, फेक एवढंच नाहीये, एवढंच नाहीये. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा आला, ही बातमी 21 जुलैची तारीख टाकून एक राजीनामा पत्र दाखवल्या गेलं आणि ज्यात माफी मागितली गेली धर्मेंद्र प्रधानांच्याकडून. बघा, तुम्हाला जे दाखवतोय मी, हे पत्र सुद्धा फेक होतं. अशा फेक इन्फॉर्मेशन का सांगितल्या जात आहेत, कशासाठी दाखवलं जात आहे? पोलिसांनी मारलं ही माहिती फेक होती. आणि या आंदोलनाचे प्रमुख, ते प्रवक्ते आणि दीपके, आम्हाला JP नड्डांच्या घरी हाऊस अरेस्ट केली अशी खोटी बातमी सांगत होते. ऐका ना त्यांच्या तोंडून, दोघांच्याही तोंडून ऐका. चला गया कि सौरव और आशुतोष ग्राउंड पर नहीं है. इनको JP नड्डा के घर पर हाउस अरेस्ट करके रखा था. इनके मोबाइल छीने गए थे. इनके पास अपने मोबाइल भी नहीं थे. क्लैरिफाई कर देता हूं, अगर लोगों को पता नहीं है कि फोन जमा होते या नहीं होते तो वो JP नड्डा के घर चले जाए, कि अपॉइंटमेंट वो रिक्वेस्ट कर ले. आप जैसे ही अंदर घुसोगे वो फोन जब्त कर लेते हैं. सबका नहीं, हमारा किया. तो हमारा फोन पहले जब्त किया, फिर हमें बैठाया रखा. हमने जब देखा कि बहुत टाइम हो रहा है, हमने बोले चलिए एक बार फोन में बात कर लेते लोगों से, अपने दोस्तों से, टीम वालों से. एंड वहाँ पे क्या हो रहा है वो हम लोग देखते हैं कि अब आउटसाइड वर्ल्ड में क्या हो रहा है. उन्होंने करने नहीं दिया, उन्होंने हमें रूम से निकलने में मना कर दिया. आणि जेव्हा हेच महाशय JP नड्डांच्या घरून आपल्या मोबाईल मधले फोटो ट्विटरवर पोस्ट करत होते, म्हणजे मोबाईलवरूनच फोटो काढत होते, तेही नीट बघून घ्या. आणि यांचा नड्डांसोबत बोलतानाचा फोटो सुद्धा आहे, तोही बघून घ्या. दोघांच्याही हातात मोबाईल आहे. काय चाललंय हे? फेक इन्फॉर्मेशन, खोटी माहिती आणि या देशात अराजक माजवण्याचे प्रयत्न या सरकारने खपवून घ्यायचेत का हे ठरवलं पाहिजे. या अशा फेक पसरवणाऱ्या माणसांच्याकडून आमच्याही जीवाला धोका असेल तर या देशाच्या सुरक्षिततेसाठी आम्ही तोही स्वीकारायला तयार आहोत. पण फक्त काळजी घ्या, या देशाला आता अशा अराजक तत्वांपासून वाचवलं पाहिजे. अशा कॉक्रोचच्या आंदोलनाला पाकिस्तान्यांचा पाठिंबा मिळत असेल तर हे आंदोलन कॉक्रोचनी थांबवलं पाहिजे. आणि कॉक्रोच थांबवत नसतील तर सरकारने थांबवलं पाहिजे. नमस्कार.